त्या परमात्म्याची भक्ती केली ना महाराज, महाराज तो परमात्मा कोणते काम करतो महाराज म्हणतात, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत किंवा नीच कामे न धरी लाज, भक्त काज कैवारी। महाराज परमात्म्याची आम्ही आनंदी भावाने जर भक्ती केली ना, परमात्मा आमची बायको सोबत बनतो महाराज। असला संबंध आम्हाला नको, मग एक करा, हा संबंध नाही ना, मग एक करायचं, देवाला म्हणायचं देवा तू माझा मायबाप आहे आणि मी तुझं लेकरू आहे, विठ्ठल माय बाप चुलत आता। काही लोक म्हणतील महाराज असाही संबंध नको, मग आणखी करा, त्याला जर मायबाप पण नाव वाटत नसेल तर देवाला आपलं लेकरू करणं आपण त्याचं बाप महाराज। असं होता येतं, असं सुद्धा होता येतं। आता दादा मी तुम्हाला विचारतो, खरं सांगा तुम्हाला कीर्तन करता येतं का? हा कीर्तन करता येतं तुम्हाला? तुम्हाला कीर्तन करता येतं का? नाही येत, पण कीर्तन करायचं बाप व्हायचंय का? हा कीर्तन करता येत ना, पण कीर्तन करायचं बाप तर नक्की होता येतं महाराज। का? त्याच्याकरता फक्त एक करावं लागतं, पोरगा आळंदीला टाकावं लागतं। तसं आम्हाला देव नाही होता आलं, पण एक करायचं, देवाचं बाप तर नक्की होता येतंय, फक्त त्याच्याकरता एक करायचं। त्या दशरथ राजाला विचारायचं, राजा अरे राम प्रभू पोटाला येण्याकरता तू काय साधना केली, तशी साधना करा, नक्कीच जगाचा बाप पोटाला आल्याशिवाय राहणार नाही बेटा। काही लोक म्हणतील महाराज हाही संबंध आम्हाला नको, मग एक करा, हा संबंध नको ना, देवाला म्हणायचं देवा तू माझा सखा आहे आणि मी तुझा मित्र आहे, सख्यपणे अर्जुन नरनारायण, अनेक संबंध आहे महाराज, देवाला मित्र करा। काही म्हणते नको मित्र, मग त्याला शत्रू करा, कारण रावणानं काय केलं, शत्रुत्व पत्करलं, कंसानं शत्रुत्व पत्करलं, अनेक संबंध झाले महाराज। पण आपल्याला आज जो विचारात आणायचा तो फार गोड संबंध आहे, कोणता? तुकोबर आहे म्हणतात, देवा मी तुझ्याशी संबंध जोडलाय। कोणता संबंध? कारण याच अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात महाराज म्हणतात, पूर्वावी आळी माय बापा, आज तुकोबर आहे देवाला मायबाप म्हणतायत, अर्थात मायबाप म्हणून संबंध जोडतायत। आणि संबंध जोडल्याच्या नंतर तुकोबर आहे लढीवाळ होत आहेत, कारण लढीवाळ फक्त बापाजवळच मुलगा होतो, दुसऱ्याजवळ होत नाही। मग तुकोबर आहे आता लढीवाळ झालेत, तुकोबर आहे देवाला मायबाप म्हणतात, आणि तुकोबर आहे आता देवाच्या समोर उभा राहून एक प्रार्थना करतायत, ती सेवे करता निवडलेले अभंगाची। देवाच्या समोर उभे राहतात आणि देवाशी संबंध जोडत असताना तुकोबरा देवाला प्रार्थना करतात की आता दृष्टी पुढे ऐसाची तो राहील जो मी तुझं पाय पांडुरंगा, हे पांडुरंगा मी तुझा पाहत राहील, याच्याकरता तू ये कर, तू माझ्या समोर उभा राहा। मग कहू महाराज देव समोर जर उभा राहिला तर काय फायदा आहे? ज्ञानोबा राय फायदा सांगतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा। मला देव समोर उभा राहिल्याच्या नंतर काय फायदा? ज्ञानोबा राय म्हणतात, हे साजनी हे सखे तुझं रूप पाहिलं परिणाम जीवन सुखी झालं। मला देवाला जर समोर पाहिलं ना जीवन सुखी होतं, म्हणून तुकोबा देवाला प्रार्थना करतात, देवा आता दृष्टी पुढे ऐसाची दोराई। कोणी कोणी देवाला प्रार्थना केली एक सांगू का? आतापर्यंत जेवढे काही भगवत भक्त झाले ना महाराज, त्यांनी देवाला हीच प्रार्थना केली की आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई। कोणी प्रार्थना केली? चला रामायणातला प्रसंग सांगतो, रामायण चालू हनुमंतरायाची कथा सगळ्याला माहिती आहे। आता भरतजीची सांगतो, काय झालं, राम राज्य झालेलं आहे आणि राम राज्य झाल्याच्या नंतर कोणाला काय रामप्रभू देऊ लागले, आणि देत असताना हनुमंतरायाची कथा सगळ्याला माहिती, भरतजीची सांगतो। रामप्रभू भरतजीला सांगतात, भरत अरे सांग मी तुला काय देऊ? भरतजी सांगतात, प्रभू मला काही नको। अरे असं कसं काही नको? अरे माणसाला पुरुषत्व ज्यानं प्राप्त होतं असे धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या चार पुरुषार्थापैकी एखादा पुरुषार्थ तरी मागून घे। म्हणजे नको देवा काहीच नको, मग काय पाहिजे? ऐका भरतजी काय म्हणतात, धर्म न अर्थ न काम रुची, धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यामध्ये मला रुची नाही। आता ते प्रातस्मरणीय मोरारी बापूला एक सुंदर विश्लेषण करतात बरं का पांडुरंग महाराज, पण ते हिंदीत करतात, मी आपला मराठीत करतो। मराठीत का? त्याचं कारण आहे हमें हिंदी आती मगर हेलपाटी खाते, कारण हमारी हिंदी कैसी बताओ क्या पांडुरंग महाराज, क्या करूं मियां मेरे हाथ में था कोड्यास का तांब्या, कोड्यास का तांब्या, मग मैं तांबे लेके भागा, मग रस्ते में था चिकून मेरा पाय घसऱ्या, तांबे बी गिर्या कालून बी सांड्या गुडगा बी कुठे असली आमची हिंदी, म्हणून आपलं ते मराठीत, कारण हिंदीची चिंदी होऊ नये विठ्ठल। आता ते मोरारी बापू सांगतात, म्हणे भरत अरे सांग तुला धर्म देऊ का? रामप्रभू ते भरतजी म्हणतात, प्रभू
नको, धर्मही नको. का धर्म नको? अहो, ज्या धर्माचं पालन करण्याकरता तुम्हाला 14 वर्ष वनवास भोगावा लागतोय, तो धर्म काय करायचा आहे? नको मला तो धर्म. मग बरं, आता धर्म झाला, मग तुला अर्थ देऊ का? पैसा. आज पैसा कोणाला नकोय महाराज? कारण आपण रात्रंदिवस आपली धडपड चालली कशासाठी हो? पैशासाठी महाराज. अहो, आपण पैशासाठी काय काय करत नाही महाराज. हाडाची काढ, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा. तुम्हाला पक्क पाठ नाही का? कारण हेच चाललंय ना. कशा करता? पैशासाठी. पैसा करतात. बरं, तुमचं जाऊ द्या. आज सकाळी मी एक करून आलोय, आता इथं संध्याकाळी आलोय. कशासाठी? देवासाठी, पैशासाठी. आमचं सांगितलं काय गुदगुलच होत नाही का? हा, म्हणजे आज प्रत्येकाची धाव कशाकडे? पैशाकडे महाराज. अहो, शहाण्या माणसाचं जाऊ द्या, हे पोर आहेत ना, पोरं आता हे तरी मोठाले, यांच्यापेक्षा एखादं लहान लेकरू असू द्या, आणि ते रस्त्याने चलता चलता जर असं पडलं ना, पडल्याबरोबर रडायला लागतं. पण शहाणा माणूस म्हणला, हे बघ पैसा पडला, अहो रडायचं शांत होतंय. कशा पुढं? पैशामुळे. ही पैशात जादू आहे महाराज. आणि पैशात काय जादू? अजून तुम्हाला सांगतो. आपण समजा किराणा दुकानात गेलो, आणि किराणा दुकानामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला घ्यायचे असतात पावशेर शेंगदाणे. समजा उदाहरणार्थ 30 रुपयाचे शेंगदाणे घ्यायचे. आपण त्या दुकानदाराला 50ची नोट देतो. आता 50ची नोट दिल्याच्या नंतर परत किती यायचे असतात आपल्याला? 20 रुपये. आता 20 रुपये यायचे असतात, पण तेवढ्यामध्ये काय होतं, त्या दुकानदाराचा पोरगा बँकेत पैसे भरायला जायचा असतो, म्हणून आपले चिल्लर द्यायच्या अगोदर तो त्याला 500-500च्या नोटाचं बंडल काढून त्याला मोजून देत असतो. तो तिकडं मोजत असतो. पण एक सांगू का, तो जरी आता तो जे पैसे मोजतोय त्या पैशाचा ना आपला काही संबंध असतो का? काहीच संबंध नसतो महाराज. पण सांगू का, तो दुकानदार जरी तिथं मोजायला लागला ना, तरी आपण उभा राहिल्या विनाकारण मनातल्या मनात 1, 2, 3 मोजतो का नाही? एवढी पैशाची जादू महाराज. म्हणतात, बरं सांग, तुला पैसा देऊ का, अर्थ देऊ का? म्हणे नको पैसा. का? अहो, अर्थ करता तर एवढं रामायण घडायला लागलंय ना, नको, अर्थही नको. मग बरं ठीक आहे, धर्म झाला, अर्थ झाला, मग तुला काम देऊ का? म्हणे देवा कामही नको. अरे का काम नको? अहो, जो काम माझे वडील दशरथीच्या डोळ्यामध्ये बसला आणि कैकेयीच्या मोहामध्ये पडले, आणि कैकेयीच्या मोहामध्ये पडल्यामुळे न व्हायचं ते झालं, मग मला कामही नको. मग बरं तुला मोक्ष तरी देऊ का? नको देवा, मोक्षही नको. म्हणे का मोक्ष नको? अरे जो मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर तुमच्यात माझ्यात भेदच राहणार नाही, आणि तुझं माझं नाही भेद, आणि केलं असं देवा मग भेदच राहणार नाही, मग मी भक्ती कोणाची करू? मग देवा मला द्यायचंच आहे ना, एकच द्या. जन्म जन्म रती राम पद यह वरदान शियावर रामचंद्र की जय. देवा मला द्यायचंय ना, एकच द्या, कायम तुमच्या चरणाची सेवा द्या. अर्थात दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे. एक सांगू का, तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात असं नाही महाराज. आमचे गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर एक चिंतन सांगत असतात की म्हणे 4 युगातल्या 4 भक्तांनी देवाला हीच प्रार्थना केली की आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे. कोणी कोणी प्रार्थना केली? चला कलियुगातलं उदाहरण पाहू. कलियुगामध्ये एक भक्त झाला महाराज, ते म्हणजे पुंडलिक राय. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. पुंडलिक रायानं माता पितेची सेवा केली. भगवान परमात्मा दारामध्ये आले आणि सांगितलं, सांग पुंडलिका मी कुठं उभा राहू? वीट भिरकवली आणि सांगितलं, देवा आता दृष्टी पुढे माझ्या समोर उभा राहा. आणि महाराज परमात्मा त्या पुंडलिक राया करता अजून उभा आहे महाराज. किती दिवस झाले? युगे झाली 28 उभा पुंडलिका पासी. 28 युग झाली महाराज. तो परमात्मा बसतही नाही, उठतही नाही. का? न पुसता जाता नाही, खाली बैसताही भेद. का? फक्त एकच आहे. त्या पुंडलिक रायाने सांगितलं, देवा तू माझ्या समोर उभा राहा, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे. चला आता कलियुग झालं. कलियुगानंतर दुसरं कोणतं युग? बोला की. कलियुगाच्या पुढचं कोणतं युग? द्वापार युग. द्वापार युगामध्ये सुद्धा परमात्म्याकडे हीच एका भक्ताने प्रार्थना केली महाराज, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे. कोणी प्रार्थना केली? पितामह भीष्माचार्य. ज्यावेळेस भीष्माचार्य शरपंजी पडलेले आहेत, भगवान परमात्मा पांडवांना घेऊन ज्यावेळेस भीष्माचार्यांच्या जवळ जातात आणि जवळ गेल्याच्या नंतर पांडवांना भीष्माचार्य उपदेश करतात. राजधर्मान, दान धर्मान, मोक्ष धर्मान विभागसह, श्री धर्मान, भगवत धर्मान सदा संयोगतः, आणि गोड असा उपदेश केला. आणि उपदेश केल्याच्या नंतर
ज्यावेळेस भगवान परमात्मा भीष्माचार्याच्या जवळ जातात आणि जवळ गेल्याच्या नंतर भीष्माचार्यांना म्हणतात, भीष्मा, अहो तुम्ही आयुष्यभर एवढे तप केलं, एवढी साधना केली, आता तुमचा अंतकाळ जवळ आलेला आहे, सांगा ना शेवटची तुमची काय इच्छा आहे. त्यावेळेस भीष्माचार्याच्या मुखामध्ये महाभारताने सुद्धा हेच वाक्य टाकलेत की भीष्माचार्य म्हणतात, देवा तुम्ही आता एकच करा, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तटो जमुना का सिवटो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले. उस वक्त दियाना नहीं शाम भूल जाना, श्री राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते, कहता यही मैं तननाथ त्यागो गोविंद दामोदर माधवी. देवा आता माझी काहीच इच्छा नाही, अरे माझा अंतकाळ जवळ आलेला आहे आणि तुम्ही एक करा, माझ्या अंतकाळाच्या वेळेला मात्र तुम्ही माझ्या समोर उभे राहा. आता दृष्टी पुढे ऐसाची तो राही. चला आता कलियुग झालं, द्वापारयुग झालं, त्याच्यानंतर पुढचं सत्ययुग, त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये सुद्धा एक मुलगी महाराज, तिनं सुद्धा देवाला हीच विनंती केली की आता दृष्टी पुढे ऐसाची तो राही. कोणी विनंती केली ऐका, एक 5 वर्षाची मुलगी जातीनं भिल्ल समाजामध्ये जन्माला आली. बापानं तिचं 5 वर्षाच्या मुलीचं लग्न ठरवलेलं आहे आणि सकाळी ज्यावेळी झोपेतून जागी झाली आणि झोपेतून जागी झाल्याबरोबर दारामध्ये मात्र बोकडाची दावण पाहिजे. बोकडं कळतात ना तुमच्याकडे? नाही कळत, कारण आपला परिसर जरा लांब आहे. बोकडाची दावण पाहिली मला, म्हणजे शिळीच्या पिलाला काय म्हणतात? बोकडं म्हणतात. आता तिने ती बोकडाची दावण पाहिली आणि बोकडाची दावण पाहिल्याबरोबर बापाला विचारलं, बाबा अरे बोकडा कशा करता? म्हणे बाई अगं उद्या तुझं लग्न आहे. म्हणे मग अहो आपल्याकडे पाहुणे येणार. म्हणे मग अगं त्यांच्याकरता याची मेजवानी द्यायची. म्हणे बाबा अहो लग्न माझं आणि या निरपराध प्राण्याचा जीव जाणार. मग ऐकलं का बाबा, यांचा जर जीव जाणार असेल ना, मला लग्नच नाही म्हणे करायचं. बापानं सांगितलं कशी करणार नाही, तुला करावं लागेल. आणि नाविलाज झाला. आता त्या मुलीने विचार केला, जर मी आता घरामध्ये थांबले तर माझा बाप माझं लग्न लावेल आणि जर यदा कदाचित माझं लग्न झालं तर या निरपराध प्राण्याचा जीव जाईल. आणि मग त्या मुलीनं काय केलं, बरोबर रात्रीचे 12 वाजू दिले आणि 12-12:30 वाजता घरातून जेच मुलीनं पळ काढला महाराज आणि मुलगी घरातून पळून गेली. आणि तेवढ्यामध्ये सगळ्या राज्यामध्ये बातमी पसरली, अहो राजाची मुलगी पळाली, मुलगी पळाली, मुलगी पळाली. मुलगी बरं, कोंबडी नाही. आणि मुलगी पळाली, बातमी गेली आणि बघता काय सगळं राजाचं सैन्य मात्र पाठीमागं. मुलगी पुढं पळते, सैन्य पाठीमागे. आता त्या मुलीने विचार केला, आता मी किती जरी पळाले आणि कुठं जरी लपले तरी माझ्या बापाच्या सैनिकाला इथला कोपरा ना कोपरा माहितीये, माझा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तिनं काय केलं, कुठं लपावं म्हणून तिच्या लक्षात आलं, नाकावर एक दुर्गंधी आली. त्या दुर्गंधीच्या दिशेने गेली आणि गेल्याच्या नंतर पाहिलं तर एक कितीतरी दिवसाचा सडलेला उंट दिसला. आणि मग तिने विचार केला, आपल्याला सुरक्षित जागा फक्त एवढीच आहे विठ्ठला. आणि मग तिने विचार केला सुरक्षित जागा एवढीच आहे. आणि मग तिनं काय केलं, त्या उंटाच्या जवळ आली, उंटाचा सगळा कोथळा बाहेर काढला, पोटातले आतडे रिकामे काढले, सापळा मोकळा केला आणि त्या सापळ्यामध्ये ती मुलगी मात्र 3 दिवस राहिली. ती मुलगी तुमच्या ध्यानात आहे का? कोण आहे? शबरी माता. मला 3 दिवस त्याच्यामध्ये राहिली आणि 3 दिवसानंतर विचार केला की आता मात्र आपली भीती संपलेली आहे. आणि 3 दिवसानंतर बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहिलं, आता कुठं जावं. समोर एक सरोवर होता, त्या सरोवराचं नाव आहे पंपा सरोवर. स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर पुढे गेली. पुढे एक आश्रम होता, तो आश्रम म्हणजे मातंग ऋषीचा आश्रम. पण विचार केला, बाई मी जातीनं भिल्ल समाजामध्ये जन्माला आले
आणि ऋषीचा आश्रम पवित्र आहे, मी जाऊ कशी? पण ऋषीच्या आश्रम मध्ये राहायचं नाही. मग ती काय करायची? दररोज त्या ऋषीचा आश्रम झाडून काढायची, त्याच्यातले खडे वेचायची, रस्त्याचे खडे वेचायची, रांगोळी काढायची, फुलं काढायची. आणि ज्यावेळेस मातंग ऋषीने एके दिवशी पाहिलं म्हणे, आणि एवढी सेवा कोण करते? आणि एके दिवशी मातंग ऋषी पहाटे उठले आणि उठल्याच्या नंतर शबरी माता दिसली. विचारलं, बाई तू कोण आहेस? म्हणे मी अमुक अमुक शबरी आहे. कशा करता आलीस? मग तिनं घडलेला वृत्तांत सांगितला. बाबा माझा निरपराध प्राणाचा जीव जात होता म्हणून इथपर्यंत आले. म्हणे का ग तू इथपर्यंत आली, मग तुझ्या बापाने तुझा शोध घेतला नाही का? त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं, बाबा माझ्या बापाच्या सैनिकांनी माझा शोध घेतला, पण मी जागाच अशी शोधली की एका सडलेल्या उंटाच्या पोटामध्ये महाराज मी 3 दिवस राहिले. मग ऋषी महाराजांनी विचारलं, बाई तू सडलेल्या उंटाच्या पोटामध्ये 3 दिवस राहिली, मग तुला दुर्गंधी आली नाही का? त्यावेळेस त्या शबरीनं दिलेलं उत्तर फार गोड आहे. शबरी म्हणते, देवा प्रभू अहो या संसाराच्या दुर्गंधीपेक्षा ना ही दुर्गंधी कितीतरी पटीनं चांगली आहे. विठाळ एकच विनंती केली, प्रभू आता एक करा, तुमच्या चरणाजवळ मला थारा द्या. आणि मग पुढचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. चरणाजवळ थारा दिला आणि थारा दिल्याच्या नंतर सांगितलं, प्रभू अहो मला तुमच्या चरणाजवळ थारा द्या. थारा दिला आणि सेवा करू लागली. पण ज्यावेळेस मातंग ऋषीचा निघून जायची वेळ आली ना मला वैकुंठाला जाण्याची, मातंग ऋषीने सांगितलं, शबरी आयुष्यभर तू साधना केलीस, एवढं तप केलंय, आता मी मात्र निज धामाला निघून चाललोय. पण ऐकलं का शबरी, अशीच तू परमात्म्याची सेवा करत राहा, एक दिवस जगाचा मालक तुझ्या झोपडीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस शबरी मातेनं सांगितलं, प्रभू अहो पण मी आजपर्यंत ते देवाचं रूप कसलं पाहिलं नाही, तो परमात्मा कोण आहे हे पाहिलं नाही, मग तोच माझा परमात्मा आहे, मला कसा ओळखायला येणार? मग त्यावेळेस मातंग ऋषीनं सांगितलं, बाई तुझ्या झोपडीमध्ये जो कोणी पहिला पुरुष येईल ना आता, तो दुसरा तिसरा कोणीच नाही, तो जगाचा मालक प्रभू रामचंद्र असल्याशिवाय राहणार नाही.